शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे राज्य सरकारकडून 2,000 आणि केंद्र सरकारकडून 2,000 रुपये मिळणार आहेत। राज्यात शेतकरी सन्मान निधीचे 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत। शेतकरी बांधवांनो, ही माहिती ऐकणं आत्ताच खूप गरजेचं आहे, कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दल सरकारकडून एक महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक सूचना देण्यात आली। 22व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली असली तरी सुद्धा 2,000 रुपये सगळ्यांच्या खात्यात जमा होणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे। सरकारने सांगितलं आहे की या हप्त्यासाठी काही अटी पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। आता बघा, अनेक शेतकरी असं समजतात की आधी 21वा हप्ता मिळालेला आहे म्हणजे आपण पूर्णपणे पात्र आहोत आणि पुढे काहीही करायची गरज नाही, पण असं मुळीच नाही। 22व्या हप्त्यासाठी तब्बल 5 महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा तपासली जाणार आहेत आणि ही कागदपत्रे वेळेत जमा न केल्यास पैसे थेट थांबवले जातील। 1 फेब्रुवारी 2026 पासून लाखो शेतकरी पीएम किसान योजनेतून अपात्र ठरू शकतात, असा थेट इशारा देण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल आता स्पष्ट संकेत दिले आहेत आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी देखील यासाठी नवीन शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयानुसार जे शेतकरी त्वरित 5ही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करतील त्यांनाच 22वा हप्ता दिला जाईल। म्हणजेच एकही कागदपत्र पूर्ण असेल तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत। विशेष म्हणजे यावेळी प्रशासनाने पहिल्यांदाच 2 वेगवेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत। पहिल्या यादीत असे शेतकरी आहेत ज्यांची सर्व माहिती आधीच पूर्ण आहे आणि त्यांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्र देण्याची गरज नाही। मात्र दुसऱ्या यादीत शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। म्हणूनच मित्रांनो, अजून वेळ आहे तेव्हा या गोष्टीकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका। योग्य वेळी कागदपत्रे जमा केली नाहीत तर मिळणारा हप्ता कायमचा अडकू शकतो। पुढे व्हिडिओमध्ये आपण ही 5 कागदपत्रे कोणती आहेत, ती कुठे आणि कशी जमा करायची याची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता ही गोष्ट शेतकरी बांधवांनी अजिबात हलक्यात घेऊ नये, कारण सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ही 5 कागदपत्रे ठरलेल्या वेळेत दिली नाहीत किंवा मुद्दामहून त्याकडे दुर्लक्ष केलं तर संबंधित शेतकरी थेट अपात्र ठरेल। एवढंच नाही तर पीएम किसान योजनेतून मिळणारा लाभ कायमचा बंद होऊ शकतो। आधी जसं सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे तसं आता होणार नाही, हे लक्षात ठेवा। आता बघा, 1 फेब्रुवारी पासून या योजनेत 5 नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहेत। या अटी पूर्ण केल्याशिवाय पुढे एकही पाऊल टाकता येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना 5 महत्त्वाची कागदपत्रे सादर करावीच लागतील आणि त्यासोबत एक विशेष अर्ज भरावा लागेल। हा अर्ज साधा नाही, तर शेतकरी खरोखर या योजनेसाठी पात्र आहेत का नाहीत याची तपासणी करण्यासाठी सरकारने तो बंधनकारक केला आहे। याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, जे शेतकरी हा अर्ज व्यवस्थित भरतील आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करतील त्यांनाच पीएम किसानचा पुढील हप्ता मिळेल। बाकीच्यांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। म्हणूनच आता प्रश्न पडतो, हे 5 नियम नेमके कोणते आहेत, त्या अंतर्गत कोणती 5 कागदपत्रे द्यायची आहेत आणि कोणता फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, ही सगळी माहिती पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण 2026 या वर्षाची सुरुवात होताच नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले। दरवर्षी नवीन वर्षासोबत अटी बदलत असतात आणि यावेळी 1 फेब्रुवारी 2026 पासून नियम पूर्णपणे वेगळे असणार आहेत। तुम्हाला वाटत असेल की पैसे आपोआप खात्यात येतील, पण तसं अजिबात नाही, कारण सरकारने याआधीच एक गुप्त पडताळणी मोहीम राबवलेली आहे आणि त्यानंतरच हे नवीन नियम लागू करण्यात आले। सरकारने केलेल्या तपासणीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या। तपासणी दरम्यान असं लक्षात आलं की काही शेतकरी सध्या पीएम किसानचे 2,000 रुपये घेत आहेत, पण त्याच कुटुंबातील 2 सदस्य वेगवेगळ्या नावाने लाभ घेत आहेत। काहींच्या नावावर खूप मोठ्या प्रमाणात जमीन आहे, तर काहींच्या घरात थेट सरकारी नोकरी करणारे सदस्य आहेत। एवढंच नाही तर काही लोक खाजगी क्षेत्रात मोठ्या पदावर काम करून भरघोस पगार घेत असताना या योजनेचा फायदा घेत असल्याचं समोर आलं। अशा प्रकारे नियमांच्या बाहेर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता या योजनेतून कायमस्वरूपी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे, जे खरोखर गरजू आहेत त्यांनाच मदत पोहोचावी, पण काही अपात्र लोक लाभ घेत असल्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांचा हक्क डावलला जात आहे। म्हणूनच जर तुम्हाला अपात्र ठरणं टाळायचं असेल आणि योजनेत कायम पात्र राहायचं असेल तर सरकारने सांगितलेला एक विशिष्ट अर्ज भरणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे। मित्रांनो, ही बाब अतिशय गंभीर आहे, कारण तुम्हाला जर पुढील काळात कोणतीही अडचण नको असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहणं खूप गरजेचं आहे। 2026 मध्ये पीएम किसानचे सर्व हप्ते वेळेवर खात्यात यावेत असं तुम्हाला वाटत असेल
तर ही माहिती दुर्लक्षित करू नका, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने काही अतिशय ठोस निर्णय घेतले, ज्याचा परिणाम अनेक शेतकऱ्यांच्या योजनांवर थेट होणार आहे. आता लक्षात ठेवा, जर PM किसान योजनेचा लाभ बंद झाला तर त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील थांबण्याची शक्यता आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण एक एक मुद्दा स्पष्टपणे पाहणार आहोत. कोणता अर्ज भरायचा आहे, नवीन लागू झालेले 5 नियम कोणते आहेत, कोणती 5 कागदपत्रे मागितली जात आहेत आणि बँकेकडून कोणता नवा नियम लागू करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारीपासून संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे, त्यामुळे ही माहिती आधी समजून न घेता गांभीर्याने घ्या आणि शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 21वा हप्ता काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे 22वा हप्ता नेमका कधी मिळणार. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या 22व्या हप्त्यासाठी निधी वाटपावर महत्त्वाची चर्चा झाली, पण त्याआधी एक मोठी प्रक्रिया शांतपणे पूर्ण करण्यात आली, याची माहिती फार कमी लोकांना आहे. 21व्या हप्त्यानंतर गेल्या सुमारे 15 दिवसात सरकारने एक गोपनीय पद्धतीने शेतकऱ्यांची पडताळणी करून घेतली. ही तपासणी थेट गाव पातळीवर करण्यात आली असून तलाठी, कृषी अधिकारी आणि सरपंच यांच्या माध्यमातून ही माहिती गोळा करण्यात आली. या तपासणीच्या याद्या आता सरकारकडे पोहोचल्या आहेत आणि त्यातून अनेक त्रुटी आणि नियमभंग समोर आले आहेत. याच कारणामुळे आता PM किसान योजनेत 5 नवे नियम लागू करण्यात आले. सरकारने अगदी स्पष्ट शब्दात इशारा दिला की 1 फेब्रुवारीपासून जे शेतकरी ठराविक नमुन्यातील अर्ज भरून देणार नाहीत आणि मागितलेली 5 कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांचा PM किसानचा लाभ तात्काळ थांबवला जाईल. त्यामुळे आता आपोआप पैसे येतील असा गैरसमज ठेवू नका. आता आपण टप्प्याटप्प्याने सगळी माहिती समजून घेणार आहोत. पहिले पाहूया नियम कोणते आहेत, त्यानंतर कोणती कागदपत्रे लागतील आणि हा फॉर्म नेमका कसा भरायचा आहे. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला 2026 मध्ये सलग आणि वेळेवर सर्व हप्ते हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण अर्धवट आणि चुकीची माहिती असल्यास तुमचे पैसे कायमचे अडकू शकतात. सर्वात आधी आपण कागदपत्रांकडे लक्ष देऊया. या 5 कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे आधीपासूनच आहेत, पण त्यामध्ये अपडेट करावं लागेल, तर काही कागदपत्रे पूर्णपणे नवीन आहेत. यामधील पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड, म्हणजेच शेतकरी ओळखपत्र. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हे कार्ड काढलेलं नाही त्यांच्यासाठी ही मोठी इशाऱ्याची घंटा आहे, कारण फक्त अर्ज भरून उपयोग नाही, तुमच्याकडे हे कार्ड प्रत्यक्षात असणं आणि किमान त्याचा क्रमांक असणं आता अनिवार्य करण्यात आलं. अन्यथा PM किसानचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, हेच फार्मर ID कार्ड आधीच पीक विम्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की फार्मर ID कार्ड फक्त पीक विम्यासाठीच आहे, पण आता हा मोठा गैरसमज दूर झाला, कारण पुढील काळात जवळजवळ प्रत्येक सरकारी योजनेसाठी हेच कार्ड जोडणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही 31 जानेवारीपर्यंत हे कार्ड काढलं नाही, पुढे मुदतवाढ मिळेलच याची काहीच खात्री नाही. आता दुसऱ्या महत्त्वाच्या कागदपत्राबद्दल बोलूया, ते म्हणजे तुमच्या उत्पन्नाची मर्यादा सिद्ध करणारा दाखला. आधी फक्त जमिनीच्या क्षेत्रफळावर पात्रता ठरायची, पण आता चित्र बदललेलं आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 5 एकर बागायती शेती असेल तर सरकारच्या मते तुमचं उत्पन्न जास्त असू शकतं. म्हणूनच तुमचं उत्पन्न ठराविक मर्यादेत आहे हे दाखवण्यासाठी तहसीलदारांकडून 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तयार ठेवणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर हा मुद्दा खूप सोपा होतो, पण पांढरं रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचा दाखला 100% सादर करावाच लागेल. त्यामुळे हा मुद्दा अजिबात दुर्लक्ष करण्यासारखा नाही. आता तिसरी अट अशी आहे की ज्यामुळे जवळजवळ 99% शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते. एक कुटुंब एकच लाभ हा नियम आता कडकपणे राबवला जाणार आहे. अनेक ठिकाणी एकाच घरातील 2-3 जण वेगवेगळ्या नावाने PM किसानचा लाभ घेत आहेत. हे थांबवण्यासाठी सरकार आता एक हमीपत्र घेणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे लिहून द्यावं लागणार आहे की तुमच्या कुटुंबातून फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेईल. यानंतर येतं आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र, ते म्हणजे पॅन कार्ड. PM किसानसाठी आता पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आलं, कारण पॅन कार्डच्या आधारे तुमचे आर्थिक व्यवहार सहज सरकार तपासू शकते. त्यामुळे ज्यांच्याकडे अजून पॅन कार्ड नाही त्यांनी उशीर न करता त्वरित ते काढून घ्यावं. आणि शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड सगळ्यांकडे असतंच, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आणि DBT सेवा सक्रिय असणं अत्यंत गरजेची आहे. यापैकी काही अपूर्ण असेल तर पैसे खात्यात येणार नाहीत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आणि DBT सेवा सुरू असणं जितकं गरजेचं आहे तितकंच महत्त्वाचं आता एक विशेष फॉर्म भरून द्यायचा आहे. या फॉर्मचं नाव आहे सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म. हा फॉर्म सरकारने खास कारणासाठी आणलेला आहे. आता या अर्जामध्ये लाभार्थी शेतकऱ्याचं नाव, त्याच्या जमिनीचा सविस्तर तपशील, कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती आणि शेतकरी ओळखपत्राचा क्रमांक
अशी सगळी माहिती भरावी लागेल. हा फॉर्म भरून झाल्यानंतर तो थेट सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक यांच्याकडे जमा करायचा आहे. फॉर्म सोबत काही कागदपत्र जोडणं सुद्धा अनिवार्य करण्यात आलं. यामध्ये पती पत्नीचे आधार कार्ड, 7/12 उतार्यावरील फेरफार नोंद आणि रेशन कार्डची झेरॉक्स परत जोडावी लागेल. यापैकी एकही कागदपत्र पूर्ण नसेल तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता इथे एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची विनंती. हा व्हिडिओ फक्त ऐकून पुढे जाऊ नका, कारण इथे विषय फक्त 2,000 रुपयांचा नाही, तर तुमचा PM किसानचा कायमस्वरूपी हक्क टिकणार की नाही याचा आहे. अनेक शेतकरी म्हणतात, मला आधी हप्ते मिळालेत, मला काही होणार नाही. पण यावेळी सरकारने अगदी ठाम भूमिका घेतली. एकही कागदपत्र चुकीचं किंवा अपूर्ण निघालं तर थेट नाव यादीतून बाहेर काढलं जाईल आणि 2026 मध्ये 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आज वेळ आहे, पण उद्या उशीर झाला तर कार्यालयाचे फेरे मारूनही काही उपयोग होणार नाही. म्हणूनच आजच तुम्ही सगळी कागदपत्रे तपासा. आजच आपण पात्र आहोत का नाही हे स्वतः पहा. नवीन आलेल्या नियमांमध्ये तुम्ही बसता का हे एकदा नीट तपासून घ्या आणि ही माहिती तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण उद्या कोणाचा हप्ता बंद झाला तर मला माहिती नव्हतं किंवा मला समजलं नाही हे कारण आता चालणार नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारची खरी, थेट आणि विश्वासार्ह माहिती मी पुढेही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही उपयोगाचा वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही माहिती अजून जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तसंच अशाच महत्त्वाच्या योजना, हप्ते आणि सरकारी अपडेट वेळेवर मिळाव्यात यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तुमचा आजचा एक छोटासा निर्णय फक्त तुमचे 2,000 रुपयेच वाचवणार नाही, तर जोपर्यंत ही योजना सुरू राहील तोपर्यंत तुम्ही तिच्या लाभासाठी पात्र राहाल याची खात्रीही देईल. तर मित्रांनो, ही होती सरकारकडून आलेली अतिशय महत्त्वाची अपडेट. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.